साप्ताहिक प्रवचनमालेचा विषय आहे श्रीरामकृष्ण वचनामृत आणि श्रीमद्भगवद्गीता एक चिंतन. वचनामृताचा आपण 13वा अध्याय बघत आहोत. श्रीरामकृष्ण जहाजात बसून ब्रह्मभक्त आणि इतर सर्वांसोबत कलकत्त्याला जात आहेत आणि त्यावेळी जहाजाच्या केबिनमध्ये बसून जो संवाद झाला, श्रीरामकृष्णांनी जो संवाद इतर भक्तांशी केला, त्या उपदेशाविषयी आपण इथे बघत आहोत. साधक दोन प्रकारचे असतात. तिथे सांगितलं आहे की ज्यांना कळलं असतं की आपण ईश्वर प्राप्तीसाठी प्रयत्न करायला हवा, जीवनाचं लक्ष हे ईश्वर प्राप्ती आहे. मनुष्य मात्रासाठी एकच ध्येय असू शकतं आणि ते म्हणजे तुम्ही स्वतःला असं बनवून घेणं की ज्यामुळे तुमच्यापेक्षा ईश्वर प्राप्ती ही शक्य होईल. आणि दुसरे साधक असतात, तेही तसेच असतात, पण त्यांच्यासमोर आणखी एक उद्देश असतो. जसं आपण गेल्या वेळी बघितलं 12व्या अध्याय, ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूत हिते रताः. जे पहिल्या गटातले साधक असतात ते ज्याप्रमाणे ईश्वराला प्राप्त करून घेतात, भगवद्गीता म्हणते की जे इतर आहेत ते सुद्धा देवालाच प्राप्त, ते प्राप्नुवन्ति मामेव. ते म्हणजे दुसऱ्या गटातले. ते हा सर्वनाम आहे. तव ते म्हणजे अनेक वचन. ते सुद्धा ते चापी मलाच ते प्राप्त करून घेतात. प्राप्नुवन्ति अनेक वचन आहे. ते प्राप्नुवन्ति, ते सर्वजण सुद्धा मलाच प्राप्त करून घेतात. मग फरक काय आहे त्याच्यामध्ये? त्यांचं सगळं लक्ष केंद्रित सर्वभूत हिते रताः. सर्वभूत म्हणजे जे काही असतील ते चराचरमधले सगळेच. त्यात मुख्य म्हणजे मनुष्य प्राणी आला, कारण त्याचं कल्याण साधणं हे प्राधान्य असतं. अर्थात मग इतर सगळे प्राणी, पशु पक्षी, झाडं झुडपं त्याविषयी त्यांची आत्मवत सर्वभूतेषु अशी भावना असते. सर्व भूतांप्रती माझा आत्माच सगळीकडे आहे, कारण ते फार वरच्या दर्जाचे असतात. म्हणून असं नाही की यांना ईश्वर मिळतो आणि त्यांना मिळत नाही, पण त्यांचा मार्ग थोडा वेगळा असतो. त्यांच्या जीवनाची दिशा ही वेगळी असते. आणि म्हणून आपण 12व्या अध्यायात बघतोय, तो भक्तियोग आहे गीतेचा, आणि त्यामध्ये अर्जुनाच्या प्रश्नाला भगवंतानी उत्तर दिलं आहे. कारण 11वा अध्याय जो आहे विश्वरूप दर्शन आहे, आपल्याला माहिती आहे, त्याचं नावच आहे विश्वरूप दर्शन योग. तर याच्यामध्ये जरी भगवान कृष्णाचं ते रूप आहेत, विश्वरूप आहे, आणि त्याचं बरंचसं वर्णन आहे की त्याला इतके बाहू आहेत, इतके पाय आहे, इतके डोळे आहेत, तो चावून चावून खात आहे सगळ्यांचे, असं त्याच्या दातात अटकले आहेत लोक, की नाही, असं खूपसं वर्णन आहे. आणि ते जणू एक आपण जेव्हा बघतो आपल्या डोळ्यासमोर मनुष्याची आकृती येते, मानव आकृती येते. जसे मानवाला 2 हात असतात, तिथे अनंत हात आहे. मानवाला एक डोकं असतं, एक त्याला अनंत डोके आहेत. अनेक बाहू उदर वक्त्र नेत्र असं उदर नाही, त्याला अनेक बाहू आहेत, अनेक उदर आहेत, अनेक नेत्र आहे. कारण मानवी मन ते कल्पना करू शकतं.
मनुष्याची. आणि त्यामुळे 11व्या अध्यायामध्ये जो भगवंत चराचरामध्ये व्याप्त आहे, कणाकणामध्ये आहे, चैतन्य रूप आहे, बोधस्वरूप आहे, त्याशिवाय दुसरं काहीच नाही आहे, तोच एकमेव आहे, सर्वांच्या पलीकडे आहे, सर्वांमध्ये आहे, सर्वातीत सर्वगत, त्याला इंग्लिशमध्ये ट्रान्सेंडंट इमॅनंट म्हणतात. असं सगळं काही आहे, ते सगळंच वर्णन भरपूर आहे. 11व्या अध्यायात आहे, तर इतर अध्यायांमध्ये पण आहे. मग असा जो भगवंत आहे चराचरामध्ये, त्याला रूप नसणार, त्याला गुण नसणार, तो निर्गुण निराकार असणार. कारण सगळीचकडे आहे, मग त्याला आकार कसा असणार? जसं आपण उदाहरण बघितलं, पाणी आहे, समुद्रातलं पाणी आहे, ते जर सगळीकडेच व्याप्त असेल, अपरंपार असीम अमाप असेल, अपूर्यमाणम असेल गीतेमध्ये जसं म्हटलं आहे, तर मग त्याला आकार कसा असणार? आकार म्हणजे निश्चित आकार कसा असणार? जसं मनुष्य आहे, आपलं म्हणताला हा मनुष्य प्राणी आहे असं आपण निश्चितपणे म्हणतो, कारण त्याचे काहीतरी फीचर्स असतात, त्याचे काहीतरी विशिष्ट फीचर असतात, विशिष्ट गुण असतात, जे इतर प्राण्यांपासून वेगळे असतात, इतर भूतांपासून वेगळे असतात. आणि त्यामुळे त्याचा एक गट पडतो, त्यालाच जाती म्हणतात. जाती शब्दाचा अर्थ तो होतो, त्याचा एक गट पडतो. जसं मनुष्य जाती असं म्हणतो आपण, किंवा मनुष्य प्राणी म्हणतो की नाही, वन्य प्राणी म्हणतो, डोमेस्टिक असतात, काही पाळीव प्राणी म्हणतो, हे याला जाती म्हणतात. संस्कृत शब्द जात आहे, ती जन्माने ठरत असते. मनुष्य आहे जन्माने ठरत असते, तो जन्मापासूनच मनुष्य असतो आणि मृतपर्यंत तो मनुष्यच असतो. तसेच इतर प्राणी आहे, जसं आपण म्हणतो स्त्री जात म्हणतो, पुरुष जात म्हणतो की नाही, याचा अर्थ काय? ते स्त्री म्हणून जन्माला आली आहे, पुरुष म्हणून जन्माला आलेली आहे, जन्मापासूनच तसं आहे ते, म्हणून त्याची अशी विभागणी केली आहे. त्याला जात शब्दाचा अर्थ आहे. जात म्हणजे जन्मापासून जे असतं की नाही, म्हणून त्याला जाती स्मरत्व आहे. योगाशास्त्रामध्ये, योगसूत्रामध्ये पातंजलच्या जाती स्मरत्व म्हणजे त्याला साधना केल्यानंतर, त्याची मनाची एकाग्रता खूप झाल्यानंतर, साधल्यानंतर, मग त्याला आपले स्मरण होतं, गेल्या अनेक जन्मांचं त्याला स्मरण होतं. मी अनेक जन्म घेतलेले आहेत, बहुनी मे जन्मानी व्यतीतानी, भगवंत म्हणतात कृष्णामध्ये, अर्जुना बहुनी मे व्यतीतानी, मी अनेक जन्म व्यतीत केलेले आहे. आणि तुझे पण तसं, तवच अर्जुन, तुला पण बरेच जन्म मिळालेले आहेत आजपर्यंत, फक्त थोडासा फरक आहे. आणि तो फरक म्हणजे तान्यम वेद सर्वानी, सगळे काय जन्म झाले त्याला मला माहिती आहे, आठवतात आहे, त्याला स्मरत्व म्हणतात, स्मरण आहे त्याला. नत्वम वेत्त परंतु तुला मात्र आठवत नाही आहे. जसं भगवान बुद्धांनी म्हटलं आहे, मी 25वा बुद्ध आहे, 24 जन्मात त्याने सगळं त्यालाच त्याच्यामध्ये जात कथा म्हणतात. तुम्ही जर अजंठामध्ये पेंटिंग्स बघितले, त्याच्यामध्ये काही पेंटिंग्स ते आहेत की भगवान बुद्धाचे आधीचे जन्म आहेत, त्याची ती आधी कोण कोण होतं त्याच्यापेक्षा हे आहे, जातकथा म्हणतात त्याला बुद्ध ह्याच्यामध्ये. जातकथा म्हणजे अनेक जन्मांमध्ये कधी माकडं झाले होते, कधी पशु झाले होते, प्रत्येकाचे लीडर होते, त्यांच्याकडे नेतृत्व होतं अनेक जन्मांमध्ये. आणि त्यांनी कशाप्रकारे ते नेतृत्व केलं आणि कशाप्रकारे आपल्या कळपाचं रक्षण केलं असं ते वर्णन आहे. जातकथा त्याला म्हणतात. जात म्हणजे तेच पुन्हा, म्हणून जाती म्हणजे त्याची ग्रुपिंग नसतं, एका याच्यापासून त्याला वेगळं पाडलं जातं, त्याला आयडेंटिटी मिळते, एक वेगळी ओळख मिळते. नाहीतर आपण कसं काय व्यवहारच होणार नाही जगामध्ये. प्रत्येक गोष्टीला जर आपण वेगळी ओळख दिली नाही, जगातले वेळ होणारच नाही आहे. म्हणून जन्मल्याबरोबर आपण कोणाला तरी नाव देतो, बाबा आतापासून त्याचं आपण काय करतो, त्याचं नाव आहे जातकर्म नाव आहे. आपण ज्याला जावळं काय आपण काय म्हणतो, त्याला बारसा वगैरे म्हणतो ना, नामकरण, त्याचं नाव आहे जातकर्म आहे. संस्कार आहे ना, 16 संस्कारामध्ये जातकर्म. जातकर्म म्हणजे त्याचं जन्माला आल्यानंतर जे करायचं आणि त्याला नाव देणं हा एक भाग आहे.
त्याचं नामकरण, मग त्याची ओळख होते. त्याच्या आधी काय झालं, बेबी, बंडू काहीतरी म्हणतात, बाळ म्हणतात, पण त्याचं नाव नव्हे ते. ती सर्व नाम आहेत. विशेष नाम त्याला दिलं जातं, वैशिष्ट्यपूर्ण एक नाम दिलं जातं. त्याचं नाव आता त्याच्यापर्यंत त्याची ओळख राहील. आता जन्मभर त्याची ती ओळख राहील आहे. त्याच्या सर्टिफिकेटवर, त्याच्या पासपोर्टवर ते नाव आता नेहमीसाठी राहिलं आहे, त्याची ओळख. म्हणून हे जे निर्गुण आहे, मग त्याला काहीच नाव नाही आहे की नाही, निराकार आहे, त्याला काही आकार नाही आहे की नाही. कारण काय, तो कधी नसतो असं नसतंच, तो सदाचाच असतो. जातीस्मरत्व म्हणजे काय की तुम्हाला गेले अनेक जन्म झाले आहेत. तानी हम वेद सर्वानी, मला ते माहिती आहे. का माहिती आहे? कारण मला माहिती आहे, मी निर्गुण निराकार असेल तरी शरीर धारण करू शकतो. अनेक शरीर आधी मी धारण केले आहे, अनेक जन्म माझी झालेली आहेत. फक्त मला आठवतात आहे. कारण मी काय, मी सर्वज्ञ आहे. सर्वज्ञ म्हणजे काय, वेदाहम अतीतानी भविष्यानी वर्तमानानी च अर्जुन. मला वर्तमान माहिती आहे, अतीत माहिती आहे, अतीत म्हणजे भूतकाळ, आणि भविष्यानी च भूतानी, मला सगळं भविष्यात तेही पण माहिती आहे. त्याला सर्वज्ञ म्हणतात. तिन्ही काळाची ज्याला माहिती असते, आपल्याला वर्तमान काळाचीच माहिती आहे, आणि ते थोडंफारच. आपल्या जन्माच्या 2-4 वर्ष काही आपल्याला आठवत नाही आहे, जणू काही ते नाहीच आहेत. 2, 3, 4 असे वर्ष आपल्याला काहीच आठवत नाही. थोडी मग अंधूक आठवण येते, आणि ते आपण विसरत जातो. पण तसं नाही आहे, सगळंच माहिती आहे, इथून तिथपर्यंत सगळंच माहिती आहे. म्हणजे दोन्ही गोष्टी की एकाच वेळी मला मी निर्गुण आहे, निराकार आहे, त्याचबरोबर मी सगुण आहे आणि साकार आहे. 11वा अध्याय विश्वरूप दर्शन तो आहे. आता या विश्वरूप दर्शनामध्ये आपल्याला, म्हणून जे ध्यान असतं ना, ते विश्वरूपाचं असतं. पण विश्वरूपाचं दानसुद्धा कठीण आहे. आपलं इष्ट हे संपूर्ण व्यापी आहे, सगळं जगत. खरं त्यात ते ध्यान तीच आहे. किंवा भागवतामध्ये प्रश्न विचारलेला आहे परीक्षितांनी, की जो मुमूर्षू आहे, मरणासन्न आहे, मरणाच्या जवळ आहे, तर त्यांनी काय करावं. त्याच्या उत्तरी शुकदेवांनी सांगितलं आहे की त्यांनी परमेश्वराच्या सर्वव्यापी रूपाचं ध्यान करावं. सर्वत्र व्याप्त आहे तो, असं काहीच नाही आहे जिथे तो व्याप्त नाही आहे. सर्वत्र व्याप्त आहे, त्या परमेश्वराचं ध्यान करावं, असं त्यांनी उत्तर दिलं आहे. म्हणजे ते नेहमीच करावं, पण ते अवघड आहे. म्हणून आपलं इष्ट जे आपण हृदयात बघतो ते सर्वत्र व्याप्त आहे. म्हणजे ते म्हटलं आहे, ते च अपि प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूत हिते रतः. माम एव ते प्राप्नुवन्ति, ते मलाच प्राप्त करून घेतात. वेगळेपण काय आहे, सर्वभूत हिते रताः. हा आपण हा विषय बघतो वचनामृतामध्ये, हा विषय आता येतो आहे की सर्वभूत हिते रताः. तुमच्या लेवलला तुम्ही करू शकता, तुमच्या पातळीवर तुम्ही करू शकता, पण त्याला फार फार मर्यादा आहे. विशेष करून आध्यात्मिक उत्थानाच्या बाबतीमध्ये त्याला फार फार मर्यादा आहे. पण हे नेहमीच वचनामृतामध्ये येतं आहे की आधी हा आला आहे, कोणी चुटकी सरसा जनक राजा बनू शकत नसतो. कारण जनक राजा हा ज्ञानी होता, सर्वज्ञ होता, उपदेशक होता. आपल्याला माहिती आहे की व्यासांनी आपल्या पुत्राला ज्ञानप्राप्तीसाठी जनकाकडे पाठवलं होतं. व्यास स्वतःच सर्वज्ञ होते, महर्षी होते, पण त्यांनी आपल्या पुत्राला सगळं ज्ञान पण दिलं, परंतु त्याला काही निसंशय होईना, निस्संदेह होईना. त्याला खरोखरच मी ज्ञानी झालो आहे की नाही.
त्याच्या मनाची खात्री होईना. पुष्कळदा असं होतं की आपल्या जवळच्या माणसाने केलं तर आपल्याला त्याची काही विशेष हे नसतं, म्हणजे खात्री नसते. हे आहे ना, अतिपरिचयादवज्ञा असं म्हटलं होतं ना. अति जवळीक असली की मग आपल्याला त्याच्याविषयी एवढी काही कदर राहत नाही. सतत गमनात अनादरो भवती. सतत आपण कोणाकडे गेलो तर आपलं काही विशेष कोणी लक्ष देत नाही. मले बिल्लपुरंगळी चंदन तृकाष्टमिंदनं कृते. ती भिल्ल स्त्री आहे, अशीच जंगलात राहणारी, पण त्याच्यात चंदनाची झाडं आहेत. आता चंदनाची झाडं फार मौलिक असतात, मूल्यवान असतात, पण ती कशाला वापरते? ती इंधनासाठी, आपला स्वयंपाक करण्यासाठी ती वापरते. कारण काय, चंदनासाठी ती जवळ आहे. तसंच शुकदेवांना व्यासांनी बघितलं की याला काही खात्री वाटत नाही आपल्या ज्ञानी, मग त्यांनी जनकाकडे पाठवलं. मग जनक हा उपदेशक आहे, जनकाने उपदेश केला, त्यांच्या पद्धतीने केला. स्वामीजींनी कर्मयोगात ही घटना फार छान सांगितलेली वर्णवली आहे. त्यांच्या पद्धतीने त्यांना उपदेश केला आणि त्यांना म्हटलं तुम्हाला ज्ञान झालं आहे, तुम्ही घरी जा आता. त्यांनी बघितलं, आता हे जे म्हटलं आहे ना की याच्यामध्ये संयम्येंद्रियग्रामं विनियम्य समंततः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रतः. हा 7वा परिच्छेद आहे 13वा अध्यायाचा. त्याच्यापूर्वी हा श्लोक गीतेचा आला आहे की शुकदेवांना त्यांनी परीक्षा घेतली. एक वाटीमध्ये तेल दिलं आणि या सभागृहाला 7 प्रदक्षिणा मारा. ते सगळं आमोद प्रमोद नाच गाणे सगळं चाललं आहे, पण त्याच्या मनावर त्याचं इतकं ताबा आहे, शुकदेवांच्या इतका ताबा आहे की इतकं सगळं चालूनसुद्धा मनाला बहकवणाऱ्या, मनाला विचलित करणाऱ्या इतक्या गोष्टी असूनसुद्धा त्याचं मन तिकडे गेलंच नाही. त्याचं सगळं लक्ष याच्यात आहे. इतकं परफेक्ट कॉन्सन्ट्रेशन, एक थेंबसुद्धा इकडे झालं नाही, म्हणजे ते तेल झळकलंसुद्धा नाही. त्याला म्हणतात कॉन्सन्ट्रेशन, परफेक्ट कॉन्सन्ट्रेशन. ती 7 प्रश्न आणि त्यांच्याकडे दिलं, हे घ्या. जनक राजाने ते बघितलं आणि काय म्हणाले, त्यांनी काही उपदेश केला नाही जनकाने. नाही ब्रह्म नाही, आत्मा नाही, मुक्ती नाही, काही नाही. तुम्ही घरी जा, तुम्हाला ज्ञान झालेलं आहे आणि मी काही सांगितलं ते तुम्हाला माहीत नाही असं मी तुम्हाला काही सांगू शकणार नाही. तुम्ही ज्ञानी या, जा. मग शुकदेवाला कळलं की अरे मी खरोखरच ज्ञानी आहे, मला ज्ञान झालेलं आहे. मग त्याच्यात मुख्य काय आहे, 2 गोष्टी किंवा 3 गोष्टी आहेत. एक म्हणजे संनियम्य इंद्रियग्रामावर पूर्ण संयम. नंतर संनियम म्हटलं आहे म्हणजे कम्प्लीट फुल कंट्रोल. मी ते किती अवघड गोष्ट आहे, किती लोकांमध्ये असते. आपण नुसती तू कल्पना करणंसुद्धा आपल्याला कठीण आहे की नाही. दुसरी गोष्ट सांगितली सर्वत्र समबुद्धया. समबुद्धया म्हणजे बोध जो आहे सर्वत्र एक आहे, समान आहे. म्हणून ते शुकदेवांच्याच बाबतीत ही घटना येते. याच्यातही आहे, स्वामीजींनी पण सांगितली ही घटना. ती भागवतात ती घटना, त्याच्यावर फार सुंदर श्लोकच आहे तो की नाही. आणि तो प्रसिद्ध श्लोक आहे भागवतामधला. तर जेव्हा घर सोडून शुकदेव निघून जातात, लीला प्रसंगामध्ये ही घटना खूप छान सांगितली आहे. रामकृष्ण लीला प्रसंगामध्ये स्वामी शारदानंद महाराजांनी. त्यावेळी त्यांचे वडील व्यास, अरे पुत्रा तू कुठं निघालास, थांब थांब. हा काही बघत नाही, आपला अंगावर काही त्याच्या वस्त्र नाही आहे, चालला येतो जंगलातून. आणि त्याच्या मागे वडील त्याचे थांब थांब म्हणतात आहे. त्याला पुत्र कातर शब्द आहे भागवतामध्ये. अगदी पुत्रप्रेमाने दुःखाने कातर होऊन व्याकुळ होऊन ते समोर जात आणि त्याच्यासमोर हा जात आहे. एका सरोवरामध्ये काही स्त्रिया स्नान करत आहे. त्यांनी काही हा जातो आहे, त्यांनी काही विशेष लक्ष दिलं नाही त्या स्त्रियांनी. मग त्यांना काही त्याची जाणीव झाली नाही, हा जातो जाऊ द्या. पण त्याच्यामागे जेव्हा व्यास गेले तेव्हा ते सगळ्या स्त्रियांनी आपले कपडे सावरले वगैरे असं वर्णन आहे. भागवतामध्ये तसंच छान वर्णन आहे ते. मग त्या व्यासांना बरंच आश्चर्य वाटलं, माझा एवढा पोरगा, तरुण पोरगा, अंगावर काही कपडे नाही, दिगंबर, हा जातो आहे
आणि स्त्रियांना काहीच लाज नाही, काही नाही आहे. आणि मी मात्र एवढा हे झालो आहे, आणि मला म्हणल्यावर त्या स्त्रियांना एवढं संकोच वाटला. मग त्यांनी विचारलं, का असं का केलं, तुमचं आचरण तर विचित्र दिसतंय. तर त्या म्हणाल्या की तुमच्या मुलाला काही देहबोधच नाही आहे. मी शरीर आहे, मी मनुष्य आहे, मी पुरुष आहे, हे भानच नाही आहे त्यांना. कारण काय, त्याचा बोध हा सर्वव्यापी आहे. इथे म्हटलं ना, समबुद्धया. आणि आपण प्रत्येक भेद करतो ना, स्त्री पुरुष, लहान मोठा, मुलगा मुलगी वगैरे, कितीतरी भेद असं अनंत भेद आहेत अस्तित्वामध्ये. हे अनंत भेद आहेत, ते आपण करतो. म्हणजे आपली बुद्धी आत्मबुद्धी नाही आहे. आत्म्यामध्ये कुठे भेद आहेत, सगळं एक आहे. व्यवहारामध्ये आपलं सतत भेद जाणावे लागतात आणि ते पाळावे लागतात. त्याच्याशिवाय आपण व्यवहार करू शकत नाही. पण काही लोक व्यवहाराच्या पलीकडे गेलेले असतात, ते दुसऱ्या गटातले, आपण ते बघत आहोत. त्यांना व्यवहाराची काही तमा नसते आणि त्यांचं त्यांना काही बिघडतही नाही. आपलं बिघडतं, सगळ्या इतरांचं बिघडतं. म्हणून ते म्हणाले की तुम्ही मात्र सगळं जग बघून गेलं, सगळे अनुभव घेतले जगातले, त्याच्यामुळे तुमच्यामध्ये हा भाव आहे, भेद आहे तुमच्या मनामध्ये. त्यामुळे आम्हाला कळलं की तुमच्यामध्ये तो बोध नाही आहे जो तुमच्या पुत्रामध्ये आहे. त्याच्यानंतर तर मुलं जातो आणि जेव्हा व्यासांच्या बोलावण्याला उत्तर कोण देतात, उत्तर तो पुत्र देत नाही, तर तरू देतात. त्याला तरू शब्द आहे भागवतामध्ये. तरू म्हणजे झाडं. जंगल उत्तर देत आहे. कारण काय, याचं कारण सांगितलं आहे. कारण शुकदेव सगळ्या विश्वाशी एकरूप झाले होते, त्यांना हा भेद नाही आहे. तरू आहे, वेली आहे, जमीन काही नाही, सगळं एक आहे. म्हणजे आत्मा सोडून, आत्मतत्व सोडून जगामध्ये काहीही नाही आहे. आता ही जी मंडळी असतात यांची आपण फक्त काय करू शकतो, कथा ऐकू शकतो, कहाणी ऐकू शकतो. कहाण्यामध्ये आपल्याला बरं समजतं, त्याच्यातून काहीतरी कल्पना येते, त्यांची पूजा करू शकतो, त्यांचं नाव घेऊ शकतो आपल्या हृदयाच्या पावित्र्यासाठी, सगळं करू शकतो. पण ते वेगळ्या प्रकारचे लोक आहेत. आपण तसे नाही आहेत. आपल्यामध्ये ते येणं फार अवघड आहे, म्हणजे नाहीच समजून जाणं आहे की नाही. प्रॅक्टिकली ते शक्यच नाही आहे. पण शक्य नाही म्हणून असे लोक नसतं तर तसं नाही आहे, असे लोक असतात. म्हणून त्याची कॅटेगरी, त्याचं वर्गीकरण भगवद्गीतेमध्ये 12व्या अध्यायात केलं आहे, अर्जुनाच्या प्रश्नाच्या उत्तरी. आणि दुसरं म्हणजे समबुद्धया हा संनियम्य इंद्रियग्राम सर्वत्र समबुद्ध्या, दुसरा गुण झाला. आणि तिसरं म्हणजे सर्वभूत हिते रताः, सर्वभूतांच्या हितामध्ये रत शब्द वापरला आहे. रत म्हणजे भग्न असतात ते. आपलं कुठं, आपण आपल्या हितामध्येच रत असतो. आपल्या जवळच्या लोकांच्या हितामध्ये रत म्हणजे आपल्यामध्येच रत आहोत आपण की नाही. आपल्याशी जे जोडलेले असतात 8-10-20 5-10 इकडे तिकडे होतील, त्यांच्याच हितामध्ये रत असतो आपण. कारण काय, ते आपले असतात. असे म्हणूया थोड्या वेळासाठी की त्यांच्या हिताची काळजी घेणे ही आपली जबाबदारी असते, असं म्हणू शकतो आपण. ती आमची जबाबदारी आहे, त्याला आपण कर्तव्य म्हणतो. ती आमची ड्युटी आहे आणि ते बरोबरही आहे की नाही. मुलाची काळजी आईने नाही घेतलं तर मग कोण घेणार की नाही, तिला घ्यावंच लागेल. पण ते सर्वभूत इतीर्थ हे यांचं सजं नाही आहे. सकल निष्ठांची मान दियाळी, जे याच्यामध्ये म्हटलेलं आहे पसायदानमध्ये की नाही, ते पसायदान मागतात आपल्या गुरूंकडनं. पसाय म्हणजे प्रसाद. तुम्ही कृपा करा माझ्यावर. कशासाठी, स्वतःसाठी तर नाहीच आहे, स्वतःच्या 10-20 लोकांसाठी पण नाही आहे. बघा ते पसायदान तुम्ही वाचा, त्याच्यामध्ये तेच आहे. जिथे सगळं शब्द आहे, किंवा त्यांचं ते प्रसिद्ध ती ओवी आहे, त्याच्यामध्ये तेच आहे की मी अवघाची संसार, अवघा म्हणजे तिथे कुठेच काही माझा तुझा नाही आहे. सुखाचा किंड आनंदे भरीन तिन्ही लोक, तिथे बघा कुठं माझं तुझं नाही आहे. सगळेच संत असे असतात. थोडाफार इकडे तिकडे फरक असेल, पण त्यांची भावना, त्यांचा बोध किंवा त्यांचं सगळं जे
त्यांची जी झेप असते ती अशीच असते. किंबहुना आपण असं म्हणतो नेहमी, स्वामीजी जसं म्हटलं आहे, दे डोंट लिव्ह फॉर देमसेल्व्स, ते स्वतःसाठी जगतच नाही. आपण 10-20 लोकांसाठी ते सगळे आपलेच असतात की. जिथे कोणी आपलं नाही म्हणून तिथे गीतेमध्ये हे शब्द खूपदा येतात भगवंताच्या बाबतीमध्ये, की 5व्या अध्यायाच्या शेवटी पण आहे ते, सुहृद म्हटलं आहे. हा शब्द बरेचदा येतो, सुहृत म्हणजे जवळचा, आपल्या हृदयाच्या जवळचा. सुहृदम सर्वभूतानाम असं म्हटलं आहे. सुहृद म्हणजे शब्दांचा अर्थ काय होतो, शंकराचार्यांनी त्याची पण व्याख्या केली आहे. सुहृद म्हणजे काय? सुहृद म्हणजे भगवंत हा सुहृद आहे, तुमच्या अगदी जवळचं आहे. मग जवळचे तर आपले खूप लोक असतात, आपले लोक अगदी जवळचे असतात, आणि काही लोक थोडे दूर असतात, काही लोक आणखी दूर असतात, काही लोक आणखी दूर असतात, पण अगदी जवळचे लोक असतात, आपल्या हृदयात अगदी जवळचे असतात. भगवंत तसेच आहे, सुहृद आहे. परंतु ते म्हणतात, सुहृद शब्दाचा अर्थ तुमच्याकडनं काही त्यापेक्षाच करत नाही आहे. सुहृद शब्दाचा अर्थ हा आहे की नाही. नाहीतर व्यवहारामध्ये कितीही जवळचा असो, अपेक्षा असतेच. त्या अपेक्षेनेच आपण एकांशी जोडले गेलेलो असतो, बांधले गेलेलो असतो. त्याला बंधनं म्हणतात, विवाह बंधनं म्हणतात की नाही. आपण बांधल्या गेले आहोत म्हणून आपण जवळचे आहोत की नाही. आपलं बंधन कमी झालं की एक तिकडे जातो, एक तिकडे जातो की नाही, म्हणून त्याला बंधनं म्हणतात की नाही. ते बंधनं जे आहे, पण तसं देवाचं नाही आहे की नाही. तुम्ही देवाशी बांधले गेले आणि मग देव तुमच्यावर उपकार करतील, नाही तर नाही करणार, असं नाही आहे. म्हणजे प्रत्युपकाराची प्रतिउपकार, मी काही केलं तर तो माझ्यासाठी काहीतरी करेल, त्याला प्रत्युपकार म्हणतात. प्रतिउपकारची तमा न बाळगणारा, अपेक्षा न करणारा की नाही, आणि तरी तो तुमच्या जवळचा आहे, त्याला सुहृद म्हटलेलं आहे. सुहृदम सर्वभूतानां ज्ञात्वा, असं जर तो अर्जुना जाणशील, हे तत्त्व तुला जर समजेल की देव हा आपल्या इतक्या जवळचा आहे, इतक्या आपला जवळचा आहे, आपला म्हणजे आपला प्रेमाचा विषय आहे. सुहृद म्हणजे त्या अर्थाने प्रेमाचा विषय आहे. तो आपल्यावर खूप प्रेम करतो की नाही, भरभरून प्रेम करतो. हे जर तुम्हाला कळेल तर तुम्ही त्याच्यावर भरभरून प्रेम कराल नाही की नाही. पण त्याच्यात एक वैशिष्ट्य असं आहे की तुमच्याकडून काहीही न अपेक्षा ठेवता तुमच्यावर भरभरून प्रेम करतो. एरवी संसारात व्यवहारात असं होत नाही. ते आपल्याला त्याची जाणीव असेल नसेल हा भाग वेगळा, पण प्रत्येक माईक संबंध हे नेहमी अपेक्षा ठेवूनच होणारे असतात. किती जवळचा संबंध असो, त्याच्यामध्ये तो माईक संबंध, त्याला माईक संबंध म्हणतात. तो माईक संबंध असेल, मायेच्या क्षेत्रातला असेल, मायेच्या संबंधातला असेल, तर ती अपेक्षा असणारच. त्याच्यापासून भगवंताला वेगळं काढलेलं आहे. भगवंताच्या बाबतीमध्ये असं नसतात. म्हणजे 3 गुण आहेत बघा. एक म्हणजे इंद्रिय ग्रामम संनियम्य, दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये सर्वत्र समबुद्धय, आणि तिसरं म्हणजे सर्वभूत हिते रताः. हे तिन्ही जे हे आहेत ना की नाही, जसं आपण ते शुकदेवांचं बघत आहोत, तिन्ही लागू होतं त्यांना, सगळ्या संतांना, विवेकांना, रामकृष्ण, सगळ्यांनाच लागू होतं ते, की त्यांना काहीच कारण नसतं दुसऱ्याचा विचार करण्याचं, त्यांचं काहीच बिघडलेलं नसतं, त्यातून काही त्यांना मिळवायचं नसतं. आता रामकृष्णाने विवेकाने किती प्रेम केलं, भरभरून प्रेम केलं. काय कोण होते तो, कोण कुठला आहे, काय असतं पोरगा, त्याच्यावर मी इतकं प्रेम का करतो, आणि कारण तो स्वतः नारायण बघतो आहे की नाही, सर्वत्र नारायण बघतो असं म्हटलं आहे. आणि स्वामींनी त्याच्यावर आक्षेप पण घेतला होता की तुम्ही असं नरेन करता सतत, लोक तुम्हाला वेडे म्हणतात, मलाही संकोच होतो की नाही, तर ते जरा तर असं करू नका, कमी करा, ते बरोबर दिसत नाही, हे लोक काय म्हणतील, बरोबर नाही, इतकं वेड्यासारखं काहीतरी प्रेम करणं. आता नरेन म्हणतो आहे तेव्हा ठाकूर जरा थोडेसे विचलित झाले, कारण नरेन हा सत्यवादी आहे, हा महान अधिकारी पुरुष आहे. मग ते त्यांनी मंदिरात जाऊन आईला सांगितलं की नरेन असं म्हणतो आहे की तो म्हणतो अशी वेड्यासारखे माझ्यावर कशाला प्रेम करता, लोक काय म्हणतील, मलाही कसंच तरी वाटतं ते, असं करू नका, थोडं नॉर्मल वागा, इतकं ॲबनॉर्मल कशाला वागता. आपल्याला असं वाटतं ना, कोणती गोष्ट अति झाली की ते ॲबनॉर्मल होते, असं कशाला करता तुम्ही. त्याची आई जगदंबेने काय सांगितलं, अरे ते लक्ष देऊ नको, त्याला काही समजत नाही,
तर तो लहान आहे, त्याला काही समजत नाही, तू त्याच्यावर प्रेम करत नाही, त्याच्यामध्ये नारायण आहे म्हणून ते प्रेम करतो नाही. तू नारायणावर प्रेम करतो आहे, त्याच्यावर प्रेम करत नाही की नाही. मग आता त्यांना उत्तर सापडलं. त्यांना रामकृष्ण लहान बालकासारे होते, त्यांना लहान बालकाला उतरायला खूप आनंद होता, त्यांना खूप आनंद झाला. आणि मग ते नरेनकडे परत त्या 2-4 त्यांच्या पद्धतीने शिव्या हासडल्या. म्हणे तुझ्यामध्ये मी नारायण बघतो आहे म्हणून तुझ्यावर इतकं प्रेम करतो आहे, वेडा होतो आहे. मूर्खा, ज्यावेळी तुझ्यामध्ये नारायण बघणार नाही त्यावेळी तुझं तोंडसुद्धा बघणार नाही मी, आहे की नाही. किती सुंदर आहे बघा की नाही. तुम्ही शुकदेवांचं बघा की परीक्षिताला शाप मिळाला की 7 दिवसांमध्ये तुला तक्षक नाग येऊन चावेल आणि तुझा मृत्यू होईल. मग ते बरीच मोठी गोष्ट आहे. मग ते गंगेच्या तीरी वगैरे आले आणि त्यांनी प्रायोपवेशन सुरू केलं. आणि मग त्यावेळी शुकदेव स्वतःहून आले, तिथे स्वतःहून हजर झाले. आणि त्यांना काय देणं घेणं पडलं होतं? काही देणं नाही घेणं नाही, कशा संबंध नाही. ते तर मुक्त पुरुष आहेत, नुसतं परिव्राजक भ्रमण करतात, त्या अंगावर कपडे नाही, सगळं आत्म्यामध्ये मग्न आहे, त्यांना दुसरं कुठंच नाही. त्या आत्मा सोडून दुसरं काही दिसत नाही त्यांना. अशा म्हणाल काय करत आहे की नाही. स्वामीजींनी म्हटलं होतं ना की नरेंद्र तुला काय पाहिजे? ठाकूरांनी म्हटलं तर नरेंद्र म्हणे मला असं पाहिजे की मी नेहमी समाधीत मग्न राहील आणि शरीर धारण करण्यासाठी मध्ये थोडंसं खाईल आणि पुन्हा ध्यान करेल, समाधीत जाईल. मग टाकून त्यांच्या पती उत्तर हे तर फारच छोटी गोष्ट आहे की नाही. जगामध्ये तू सर्वत्र जर जेव्हा आत्मा बघू शकशील, ती फार गीतेत आहे ना की वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभ. महात्मा दुर्लभ असतात, मिळत नाही आणि पण त्याच्यामध्ये आणखी सुदुर्लभ आहे, म्हणजे मिळणं अत्यंत अवघड आहे, कठीण आहे, नाहीच म्हणा. कोण? वासुदेव सर्वमिती. सर्वत्र ईश्वर दिसतो त्याला, ईश्वर सोडून त्याला दुसरं काही दिसत नाही आहे. मग कसला परीक्षित आणि कसलं त्याचा मृत्यू आणि कसलं काय साप आणि कसलं तर त्यांना काय देणं घेणं आहे? नाही. सर्वभूत हिते रताः. जे शक्य असेल ते माणसाने सहज करायला पाहिजे. मग ते महापुरुषांनी करायला पाहिजे आणि साधारण माणसांनी पण करायला पाहिजे. जे शक्य आहे ते शक्य तुम्ही जरूर करा. सत्कृत्य, त्याला सुकृत म्हटलं आहे की नाही. सत्कृत्य हे जरूर करा, जेवढं शक्य आहे तेवढं करा, तुम्हाला जेवढं समजतं तेवढं करा, कारण त्यांनी तुमचं दुर्गती होत नाही. ते गीतेमध्ये त्याला कल्याणकृत म्हटलं आहे. सुंदर शब्द आहे, कल्याणकृत पण सुंदर शब्द आहे. सत्कृत्य सुकृते पण आहे. सुकृत पुण्यकर्माणा म्हटलं आहे, सुकृत म्हटलं आहे, कल्याणकृत म्हटलं आहे. नाही कल्याणकृत कश्चित दुर्गतीम तात गच्छती. अरे बाळा, अर्जुनला बाळा म्हटलं आहे. बाळा की मित्र आहे पण बाळा म्हटलं आहे. तात म्हणजे बाळ, पुत्र. आपण पुत्राला बाळ वगैरे म्हणतो, लहान मुलगा. बाळा, कल्याणकृत कश्चित न दुर्गती, नाही कल्याणकृत कश्चित दुर्गतीम गच्छती. जो काही चांगलं काम करतो की नाही. काल चांगलं काम म्हणजे काय? आपण जे करतो ते वाईट करत नाही एवढंच, पण चांगलं कामचा अर्थ काय? कल्याणकृत शब्दाचा अर्थ काय? कल्याणकृत म्हणजे इतरांसाठी तुम्ही काय करता त्याला कल्याणकृत म्हटलं आहे की नाही. मला भूक लागली, मी जेवलो, हे चांगलंच काम आहे, वाईट काम नाही आहे. ते जेवणं आवश्यक आहे नाही, त्यामुळे त्याला काय वाईट काम म्हणता येत नाही. मला झोप आली, मी झोपलो, हे वाईट काम नाही आहे की नाही. चांगलंच आहे ते, पण त्याला कल्याणकृत म्हटलं नाही. दे अलोन लिव्ह हू लिव्ह फॉर अदर्स, त्याला कल्याणकृत म्हटलं आहे. जे इतरांसाठी काहीतरी आपल्याला जी सोसतात त्यांनी काहीच भेटत नाही, त्यांचा काही लाभ होत नाही. लाभण्याचा प्रश्नच कुठे येतो की प्रत्येक दिवसात तुम्हाला काही मिळालंच पाहिजे काय, हिशेब केलाच पाहिजे काय. पण जगामध्ये हिशेब करून सगळं होतं, हे आपल्याला पक्का माहिती आहे की नाही. पण ती जी मानवी उपदत प्रेरणा आहे, सहज प्रेरणा आहे, स्वाभाविक प्रेरणा आहे, त्याच्या पलीकडे जाऊ नाही, मला याच्यातून काही लाभ नाही आहे तरी पण मी हे कर्म करतो, त्याला म्हणतात कल्याण. नाही कल्याण कश्चित दुर्गतीम तात गच्छती.
त्याची कधी दुर्गती होत नाही, आहे की नाही. म्हणजे इथेही होत नाही, गीतेमध्ये म्हटलं आहे अमूत्र पण होत नाही, म्हणजे मेल्यावरसुद्धा होत नाही. किती सुंदर विचार आहे की नाही. म्हणून जर काहीच कोणाला कळत नसेल तर काय समजत नाही, धर्म समजत नाही. म्हणून स्वामीजीने कर्मयोगामध्ये हा विचार खूप सुंदर मांडला शेवटी, कर्मयोगाचा आदर्श म्हणजे, आहे की नाही. नुसत्या तुम्ही सत्कृत्यांनी सुद्धा ते भगवंताची प्राप्ती करू शकता, पण ते अर्थात व्यवहारात अवघड आहे. कारण काय, म्हणून ते भक्तियोगेनं तरी श्रीहरी पाविजेतो स्वावे, की नाही. भक्तियोगे भक्तिमार्गे जावे असं म्हटलं आहे ना गीतेमध्ये. मना सज्जना भक्तिपंथाची जावे, हा याच्यासाठी म्हटलं आहे की सामान्य माणसाच्या पलीकडली गोष्ट आहे ते, की नुसतं सत्कृत्य. भगवान बुद्धाने तोच उपदेश दिला आहे, तुम्ही चांगलं काम करा तुम्ही सद्गती होईल. व्यवहारात तसं होत नाही, की नाही. चांगलं काम करता करता माणसाला कळते नाही की आपला मूळ उद्देश चांगला होता, पण मायेचं त्रिगुणात्मिका माया अशी आहे की तुमच्यामध्ये त्या सगळ्या वासना शिरतात सुरुवातीला ज्या नसतात, की नाही. एक एक करून प्रविष्ट होतात आणि मग वाटतं हाच माणूस होता काय, कळतसुद्धा नाही. हे आपण व्यवहारात सतत दिसतं आपल्याला, की नाही. सगळेच काही वाईट उद्देशाने सुरू करत नाही, सगळेच काही लुटेरे डाकून असतात. चांगल्या उद्देशाने पण चांगलं सत्कृत्य करतात, परंतु न कळत सगळे विकार त्याच्यामध्ये शिरतात, की नाही. आणि मग तो पूर्वीचा माणूस राहतच नाही, तो पूर्णपणे वेगळाच होऊन जातो. पण तो कल्याणकृत म्हणजे काय आहे? कल्याणकृत म्हणजे तुम्ही जसं गीतेच्या याच्यात म्हटलेलं आहे, तो प्रसिद्ध श्लोक आहे की तुम्ही कर्म करा परंतु फळाची अपेक्षा करू नका, मा फलेषु कदाचन. कधी फळाची अपेक्षा, त्याला कल्याणकृत म्हटलेलं आहे, की नाही. आणि ते करणं फार कठीण आहे, तरी प्रयत्न करा. पण यांच्या दृष्टीने स्वाभाविक असतं, श्वासासारखं असतं, की नाही. त्यांना असं विचार करून कल्याणकृत करावं लागत नाही. ते जे काही करतील ते सगळं शुभच असतं, की नाही. त्यांचं नुसतं राहणं, चालणं, बसणं, बोलणं जे काही असेल त्यांचं अस्तित्वच मुळी, हाही विचार स्वामींनी खूप सुंदर मांडला आहे. नुसतं त्यांचं अस्तित्वच, त्यांना काही करावं लागत नाही. त्यांना असं वचनामृत पण आहे की त्यांना हिशेब करून काही चांगलं करावं लागत नाही, असं म्हटलं आहे वचनामृतामध्ये. ते जे करतील त्यांच्यातून जे काय होईल आहे ते सगळं चांगलंच होईल आहे. किती सुंदर गोष्ट आहे बघा. त्यांनी स्वतःला असं घडवलं आहे की त्यांचं अस्तित्व जे काही करतील इंद्रियांच्याद्वारा, त्यांच्या अस्तित्वाद्वारा, त्यांच्या व्यक्तित्वाद्वारा जे करतील ते नेहमी शुभच असणार, अशुभ असणारच नाही. उलटं जर बघितलं तर आपल्याला ही गोष्ट आणखी चांगली कळेल, आहे की नाही. दुर्योधनाचं नुसतं अस्तित्वच हे जगाचं अहित करणार होतं, की नाही. सर्व भूत इथे 16व्यामध्ये आहे, की नाही. त्यांचं नुसतं अस्तित्वच हे जगाचं अहित करतं. यांचं माझं काही लोकांचं नुसतं अस्तित्वच जगाचं अहित करतं, दुसरं काही वाईट घडतच नाही. दुर्योधनाकडून काही चांगलं झालंच नाही जन्मभर, रावणाकडून जन्मभर काही झालंच नाही चांगलं, सगळं जे झालं ते वाईटच झालं. दुसऱ्यांची क्षतीच झाली, दुसऱ्यांचा नाशच झाला. यातून कळतं जसं हे असू शकतं तसं ते पण असू शकतं. जसे अत्यंतिक वाईट लोक असू शकतात तसे अत्यंतिक चांगले लोकसुद्धा असू शकतात. बाकीचे लोक मध्ये कधी कुठेतरी असतात. म्हणून हे जाणून घेणं खूप आवश्यक आहे. कारण काय, अरे भाई असं असेल तर तिथपर्यंत पोहोचू शकणार नाही, पण बरंचसं काही साधू शकतं की. म्हणजे 3 आदर्श इथं दिले आहेत की याच्या आधी दिल्या सर्वसाधारण लोकांसाठी काय करा, विवेक वैराग्य अंगी बाणवून मगच संसार करायला हवा. सामान्य लोकांसाठी, आहे की नाही. तुम्हाला संसार करायचा आहे, संसार करायला हवा, हे काही मॅन्डेट नाही आहे, हे काही विधान नाही आहे, पण तुम्ही संसार करणार, दुसरं काय करणार. संसार करणं म्हणजे स्वार्थी व्यवहार करणं, त्याला संसार म्हणतात, आहे की नाही. स्वला धरून जे असतं त्याला संसार म्हणतात, आहे की नाही. की तिथे म्हणजे इतर काही नसतंच, हा फक्त तरतमाचा भाग असतो. काही लोकांना तेवढंच असतं फक्त, ते सोडून दुसरं काहीच करत नाही. असे लोक खूप असतात, करू शकतात, खूप करू शकतात, करतच नाही. त्यांचं ते मानसिकताच नाही, त्यांनी कधी वाचलंच नाही, ऐकलंच नाही, कधी शुभकर्म केलंच नाही. मग ते असे असतात की फक्त स्वतःसाठी दुसरं काहीच त्यांना सुचतच नाही, दुसरं काही नाही. मग अशासाठी म्हटलं आहे की विवेक वैराग्य असेल तुमचा दर्जा उंचावेल.
तुमच्या मनामध्ये विवेक असेल, कळत असेल की सार काय असार काय जर तुम्हाला कळलं, नित्य काय अनित्य काय हे कुठून तरी कुसून तरी तुमच्या सद्भाग्याने तुमच्यापर्यंत पोचला हा विचार, नाही तर काय होईल आहे, तुम्ही थोडे तरी तुमच्यावर ते हे जे आहे ना संयमेंद्र सर्वत्र समबुद्ध हा सर्व थोडे थोडे येतील, जास्ती नाही, चमचाभर येतील तुमच्यामध्ये. त्यांनी खूप तुमचं काम होऊन जाईल. स्वल्प अल्पस्य अतिशय अल्प जरी आलं ना, हे संयमेंद्रिय काम यांच्याकडे कंप्लीट असतात. सर्वभूत तरी इथं कंप्लीट आहे आणि समबुद्ध आहे, कंप्लीट आहे, टोटल आहे. नाही तुमच्यामध्ये थोडं थोडं येईल. म्हणून मग तुम्ही देवावर प्रेम करता, देवाची सेवा करता, हे सुद्धा किंवा हेच सुद्धा म्हणायची गरज नाही, हे तुम्ही तुमच्या बाहेर जाऊन काहीतरी करता, तुमच्या व्यक्तित्वाच्या बाहेर जाऊन तुम्ही काहीतरी करता की नाही. तुमचं व्यक्तित्व तुम्हाला स्वार्थी बनवत आहे, फक्त स्वतःसाठी करतं आणि इट्स जस्ट नॅचरल, स्वाभाविक आहे ते. हे दोष म्हणून घेत नाही आपण, हे की नाही, स्वाभाविक आहे की नाही. जसं ती जी असते पक्षी असतो, आपल्या अंड्यांना उबवते, त्याच्यावर बसते, ती उबवताना ती सतत बघत असते इकडे तिकडे, कोणी येऊन तिथे झडप तर घालणार नाही की नाही, कारण तिला स्वतःचं रक्षण करायचं असतं आणि त्या अंड्यांचं पण रक्षण करायचं असतं. ते दोन्ही करते ती की नाही. काय तिला काय आवश्यक आहे, ती प्रकृतीची स्कीम आहे, ती योजना आहे की नाही. पण ती केवढं मोठं कार्य आहे, ते केवढी अद्भुत कार्य आहे, केवढं मोठं कार्य आहे की नाही. परंतु किती निस्वार्थी कार्य आहे असे म्हणू शकतो आपण. घरटं बनवणं, अंडी देणं, त्याच्यानंतर ती उबवणं, त्याच्यात काढणं, पक्षी निघणं, त्याला चोचीनी भरून कुठेतरी अन्न घेऊन येणं, किडे अळ्या घेऊन येणं, त्याला भरवणं, त्याला मोठं करणं, त्याला शिकवणं, उडायला शिकवणं वगैरे, हे केवढं मोठं कार्य, प्रचंड मोठी प्रोजेक्ट आहे ते, योजने. आणि ती अगदी करते, ती पक्षिणी करते सगळं ती की नाही. तिला काय गरज आहे, नाही केलं तर काय होणार की नाही. तिला कोणी काही शिक्षा देणार, तुरुंगात टाकणार, काहीच नाही आहे. पण ते निस्वार्थपणे करते की नाही. पण ते त्याच्या मागे काय असतं, ती प्रकृतीचं नियम पाळते ती. आणि नियम पाळते म्हणण्यात काही अर्थ नाही आहे, कारण नियम तुम्हाला पाळावाच लागतो, कारण तो नियम आहे, तुम्हाला तो पाळावाच लागतो, त्याच्या बाहेर तुम्ही जाऊ शकत नाही. आणि गेले तर तुम्ही माणूससुद्धा राहू शकत नाही की नाही. मग तुम्ही कशातच गंटीत होऊ शकत नाही की नाही. मग तुम्ही अगदी गेल्यातले जात. म्हणून हे जे 3 गुण म्हटले आहे तिथे म्हणतात, त्याच्यामुळे तुम्हाला संसार समुद्रात जर तुम्ही राहता, तेव्हा काम क्रोधादी मगर आहेत, म्हणजे विकार आहेत. हळद अंगाला चोपडून पाण्यात उतरल्यास मगराचं भय नसतं. विवेक वैराग्य म्हणजे हळद. सत असत विचाराचं नाव विवेक, हे आपण पुष्कळदा बघितलं आहे. ईश्वर सत म्हणजे नित्यवस्तू, नाही जे नेहमीच असतं, सदोदित असतं, कधीच नसतं असं नसतं, त्याला सत म्हणतात. जगातली अशी कोणतीच गोष्ट नाही आहे की जी सदाचीच असते की नाही. सदाचीच असते, फक्त सत्तत्व परमात्म तत्व ते सदोदित असतं. हे जाणणं आणि बाकी सगळं असत म्हणजे आहे नाही आहे, अनित्य ज्याला म्हटलं, अनित्यम सुखम लोकम 9व्या अध्याय जे म्हटलं आहे की ते तुम्हाला असतं आहे असं वाटतं, पण खरोखर नसतं, तो आभास आहे. जसं मी नेहमी उदाहरण देतो की आकाशामध्ये तुम्हाला इंद्रधनुष्य दिसतं, नाही आहे, नाही आहे, तुम्हाला दिसतं आहे, तुम्हाला आनंद होतो आहे, तुम्हाला मुदित करत आहे की नाही. तुम्ही टाळ्या वाजवता, सगळ्यांना बोलवता, बघा बघा की सुंदर आहे, सगळं अगदी बरोबर आहे, यात काहीच गैर नाही आहे किंवा अवघं नाही आहे. परंतु हे सगळं करत असताना तुम्हाला पक्कं माहीत असतं की लवकर बघा, नाही तर ते संपून जाईल, ते नाहीसं होईल आहे, बघता बघता नाहीसं होऊन जाईल. याचा अर्थ तो तुम्हाला भास होतो आहे इंद्रधनुष्याचा. जरी तुम्हाला प्रत्यक्ष दिसतं आहे तरी काय आहे, ते असत आहे. म्हणजे असत आहे याचा अर्थ नाही आहे असं नाही आहे, पण असत आहे याचा अर्थ असा असतो की तो भास आहे, त्याला असत म्हणतात. असत म्हणजे गोष्ट नाही आहे, त्याला असत म्हणत नाही आहे. मग त्याचं पुन्हा कसं म्हणणार, ते अनित्य आहे म्हणून असत आहे असं म्हटलं. नाही तर मला गोष्टच नाही आहे, गोष्ट आहे पण ते नित्य नाही आहे, अनित्य आहे. पाहता पाहता ती संपून जाणार. जगातली प्रत्येक गोष्ट पाहता पाहता अदृश्य होते. जी दृश्य आहे ती अदृश्य होते, त्याला अनित्य म्हटलं आहे. हे जर माणसाला समजलं की नाही, मग कशाला किती महत्त्व द्यायचं तर हे समजेल की त्यालाच विवेक म्हटलं आहे. आणि त्यालाही म्हटलं की अरे बाबा हे गंमत आहे, बघायचं, टाळ्या वाजवायच्या आणि विसरून जायचं.
जगातला तो जो आनंद घ्यायचा आहे, त्याला संसारातला आनंद घ्यायचा आहे, घ्या आणि विसरून जा. कारण काय, ते तेवढ्यापुरतं आहे ते. प्रवासापुरते आपण बरंच मजा करतो, आनंद घेतो, खातो पितो, गप्पा सगळं माहिती आहे, प्रवासापुरतं येते. ते खाली गाडीचे उतरलं की सगळं विसरून जायचं असतं. ते लोकही प्रवासी विसरून जायचं असतं. ते खाणं सगळं आपला मुख्य उद्देश आहे या स्टेशनपासून त्या स्टेशनपर्यंत पोहोचणं. व्यवस्थित काही गडबड न करता आपले तिकीट जपून ठेवा की नाही. गाडीमध्ये बसा, प्लॅटफॉर्म उतरले तरी गाडी सुटण्याच्या आतमध्ये वगैरे वगैरे सगळ्या तुम्हाला गोष्टी माहिती आहे. म्हणजे काय की हा विवेक आणि वैराग्य म्हणजे काय, ह्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत की नाही. त्या तुमच्या हिताच्या आणि तुमच्या सुरक्षिततेच्या गोष्टी आहेत. ते काही निगेटिव्ह गोष्टी नाही आहेत. ते इथे सांगतात आहे की अनित्य, बाकी सारं असत, अनित्य, 2 दिवसांचं. आता 2 दिवसांचे काय 2 दिवसात जग असतं काय, नाही. 2 असू, 4 असू शकतात, 100 असू शकतात. आणखी पुढे काय, कधीतरी असं असतं की जगासाठी आपण नाही, आपल्यासाठी जग नाही. हे खरं आहे ना, याला सत्य म्हणतात, त्याला सत म्हणत आहे. याला पण नाकारू शकत नाही. अशी एक वेळ होती की जगासाठी आपण नव्हतो आणि आपल्यासाठी जग नव्हतं. अशी एक वेळ असेल की ज्यावेळी जगासाठी आपण नाही, आपल्यासाठी जग नाही. यालाच अनित्य म्हटलेलं आहे. 2 दिवसांचं म्हणजे 2 दिवस असं नाही आहे. ते 4 असू शकतात, 40 असू शकतात, 80 असू शकतात, 100. पुढे काय, जे सिद्धांत आहे त्या सिद्धांतामध्ये काही बदल होत नाही आहे. तो सिद्धांत जसा आहे तसाच आहे. मग मधला काळ जो आहे तो काय आहे, तो तुम्हाला दिसतो आहे तसा नाही आहे. याचा उपयोग करून घ्या, आहे की नाही. याचा उपयोग करून घ्या. अशा प्रकारे उपयोग करून, त्यालाच योगशास्त्र म्हटलं आहे की तुम्ही भगवंताची प्राप्ती करून घ्या. आभासातूनच भगवंताला, अनित्यामधून भगवंताकडे जा आणि प्राप्त करून घ्या, आहे की नाही. आणि आणखी असायला पाहिजे ईश्वरावर अनुराग, त्याच्याकडे ओढ, त्यावर प्रेम. कृष्णावर गोपीचं होतं तसं हे तुम्ही करू शकता. हे आभासामधनं हे 2 दिवसांच्या अनित्य संसारामध्ये आपण राहत असताना आपल्याला काय करता येऊ शकतं, देवावर प्रेम करता येऊ शकतं. त्याला काही बाधा येत नाही, त्याला काही अडथळा येत नाही. ते शक्य आहे की नाही. बाकी तुमच्या हातातून सुटून जाईल, त्याच्यावर राहणारच नाही. आपल्याला वाटतं की आपल्या हातात आहे. जसं हातात पाणी घेतलं वाटते आपल्या हातात पाणी आहे, थोड्या वेळ बघा हातात पाणी नाही, निघून गेलं आहे. ते हात ओला आहे, तोसुद्धा सुकून जातो. तसंच जगाचं आहे. आपलं वाटतं आहे. मग आपल्या हातात काय राहिलं आहे, सुकृतम दुष्कृतम चैव गच्छन्तम अनुगच्छता. तुम्ही काय केलेलं, सुकृत दुष्कृत, वाईट चांगलं, हे तुमच्याबरोबर जाईल आहे. गच्छन्तम अनुगच्छता, तुमच्या मागे मागे येईल आहे. आणखीन तुमच्याबरोबर काय राहिलं आहे, तेव्हा संसारानं नाही, तुमच्याबरोबर भगवंताचं प्रेम राहिलं आहे. तुम्ही भगवंतावर प्रेम केलं आहे, ते मात्र अनित्य नाही आहे, असत नाही आहे, आणि त्यात काहीच गैर नाही आहे, त्याच्यात काहीच विकार नाही आहे, ते शुद्ध आहे. म्हणून श्रीरामकृष्ण म्हणतात विवेक वैराग्य पाहिजे आणि त्याच्याबरोबर देवावर भक्ती पण पाहिजे, देवावर प्रेम पण पाहिजे. आता देवावर प्रेम करायचं म्हणजे मग काय, तुम्हाला विवेक वैराग्याशिवाय देवावर प्रेम कसं करणार तुम्ही? कारण जगावर प्रेम असलं की देवावर प्रेम कसं होणार तुमचं? म्हणून या दोन्ही गोष्टी तुम्हाला पाहिजे. आणि ह्या व्यवहारात असताना फार कठीण आहे की नाही. म्हणून हे जे श्रीरामकृष्ण जहाजामध्ये जातात त्या कलकत्त्याकडे आणि ते भक्त लोक ऐकत आहे वगैरे वगैरे, हे सगळं याच्यातून आनंद कसा घ्यायचा, देवाला, देवाच्या सान्निध्यामध्ये, संतांच्या सान्निध्यामध्ये जो आनंद मिळतो तो शुद्ध आनंद असतो, तो कसा घ्यायचा की जेणेकरून संसाराची आसक्ती जी आहे, ममत्व आहे, थोडं कमी होईल आहे की नाही. म्हणून तिथे हे आहे की त्यानंतर चुरमुरे व खोबरे सर्वांनाच वाटण्यात आले. सगळ्यांनीच अल्पस्वल्प आपल्या सोग्यात घेऊन खावयास आरंभ केला. आनंदाचा बाजारच जणू. केशवचंद्रांनी बुद्ध्यास बरोबर मुरमुरे आणले होते, शेवटी वाटायला वगैरे वगैरे, आहे की नाही. आता मुरमुरे आणि खोबरं काय कोणी खाल्लं नाही काय, आहे की नाही. आपण नेहमीच खातो मुरमुरे खोबरं, त्याच्या चांगल्या चांगल्या गोष्टी खातो आपण, उत्तम गोष्टी आपण खातो, आपल्याकडे पैसे आपल्याकडे, आपण ते खातो. परंतु ह्या असल्या प्रसंगी खाणं त्याच्यातून खूप फरक असतो की नाही. म्हणजे ह्या सत्संगामधनं थोडे मुरमुरे खोबरे त्यांनी सोग्यात म्हणजे आपल्या ह्याच्यात घेतले, त्याने घ्यायला हेही नाही आहे, पेपर प्लेटही नाही आहे. त्या काळात पेपर प्लेट वगैरे नव्हत्या, की नाही, काहीच नाही आहे. आपल्या कपड्यात घेतले आणि खाता येते आणि आनंद करता येते. आनंद त्या खाण्याचा नाही आहे, मुरमुऱ्याचा आणि खोबऱ्याचा आनंद नाही आहे, त्या
परिस्थितीचं आहे, त्या त्या तिथल्या वातावरणाचं आहे की नाही. कारण काय, जिथे जे देवाचं असतं तिथे तिथे आनंद असतो की नाही. म्हणून हा शुद्ध जो आनंद असतो, जो आपल्याला शुद्ध करतो, कारण तो आनंद शुद्ध आहे, पावनकर आहे. शंकराचार्यांनी त्याला पावनकरम म्हटलं आहे की नाही. हा जो शुद्ध आनंद असतो जर आपण घेतला, म्हणजे आपल्या ज्या आनंदाच्या ज्या दर्जा आहे त्याची पातळी आहे जी उंचावली. सात्विक आनंद जर आपण घेतला, सत्वाच्या पलीकडे असतो देवाचा आनंद, देवाच्या सान्निध्यातला आनंद. मग तो कसाही असो, आपण उत्सवाचा वगैरे आनंद घेतो, तो पलीकडला आनंद असतो, त्रिगुणाच्या पलीकडला आनंद असतो. हळूहळू आपला हा आनंद घेण्याची जी आपली ओढ आहे ते हळूहळू कमी होते की नाही. आणि जे काही आपल्या पदरात पडेल थोडंफार ते सुद्धा आपल्या पक्षी पुरेसं असतं. म्हणून ते गीतेमध्ये म्हटलेलं आहे ते की अर्जुना, हे जे आहे ना, हे जरी हा युक्ततमा मतः श्रद्धया परयोपेता ते मे युक्ततमा मतः. हा जो सगुण साकार भगवंताशी जोर प्रेम करतो नाही आणि नित्ययुक्ता उपासते, नित्ययुक्त राहून त्याची उपासना करतो आणि मय्या आवेश्य म्हणून आपलं मन तो मयी आविष्य करतो. स्वतःचं मन देवामध्ये सुंदर आविष्य म्हटलं आहे, ते आपण काय प्रविष्ट करतो असं म्हणूया, चांगल्या शब्दात प्रविष्ट करू असं म्हणूया, आपण घुसवतो असं म्हणूया की नाही. ते प्रविष्ट आविष्य म्हटलं, फार सुंदर शब्द आहे की मय्या आवेश्य मनो ये मम. तर ते करतो ना, तो युक्ततम आहे म्हटलं आहे. त्याला वरचं स्थान दिलं आहे. का तेच लोक जास्ती असतात संसारामध्ये. शुकदेव किती आहेत, विवेकानंद किती आहे, शंकराचार्य किती जगामध्ये आहे की नाही. तुम्ही हाताच्या बोटावर मोजा आहे की नाही. पण ते देवाचे इतके जवळ असतात की त्यांना जेव्हा आपण बघतो तेव्हा आपण देवालाच बघतो आहे. मनुष्य अरे हा मी नारायण नारायण बघायचे त्यांना ते. कारण काय, ते आपल्यासाठी देवासारखेच असतात, संत हे देवासारखेच असतात. म्हणून हा जो आपल्याला काय करता येऊ शकतं, काय जमू शकतं, ते जरूर समजून घ्यावं. आपल्याला अमुक करता येऊ शकतं, अमुक जमू शकतं, मग तेवढं करा. आपलं जे काही जमत नाही, करत नाही, ते आपण कधी काळी पुढे जमू शकेल माहीत नाही आपल्याला, देवाची कृपा. पण आज काय जमतं ते आपल्याला माहिती आहे, ते जरूर करा, ताबडतोब करा, त्वरित करा, वेळ न गमावता करा. नाही ते करता करता सुद्धा तुमची जीवन नौका भवसागराच्या परतीरेला जरूर जाऊन पोहोचेल. हेच आपण वचनामृत आणि गीतेमध्ये हे आश्वासन सतत देतात आहे भगवंत. पुढच्या प्रवचनात यानंतरचा आपण विषय बघूया. ओम निरंजनम नित्यमनंतरूपम भक्तानुकंपाधृतविग्रहं वै ईशावतारं परमेशमीड्यं तं रामकृष्णं शिरसा नमामि. ओम शांति शांति शांति. हरिः ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.